अष्टमी व नवमी एकत्र आल्याने रेणुका गडावर वैदिक मंत्रोच्चारात व षोडशोपचारात सहस्रनामावलीने कुंकुम अर्चना करून व पायसाचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर श्री रेणुका मातेची आरती करण्यात आली। अष्टमी संपतात 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता नवग्रहाची पूजा केल्यानंतर परिवार देवता गणेश, वरुण व मातृका पूजन करून त्यांना आवाहन केल्यानंतर मंदिरासमोरील पारंपरिक हवनकुंडात होम हवन विधीस प्रारंभ करण्यात आला। औदुंबर, खेर, पिंपळ, वटवृक्ष व आखाडा या वृक्षाच्या समिधा होमकुंडात टाकल्या। त्यानंतर दहीभात व विविध प्रकारचे धान्य अर्पण करण्यात आले। संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश SR जगताप त्यांच्या धर्मपत्नी होम हवन विधीस बसल्या होत्या। या विधीचे पौरोहित्य वेद पाठ शाळेचे गुरुजी निलेश केदार, रवींद्र कान्हव, संदीप कान्हव, अनिल कान्हव, मिलिंद कान्हव, मकरंद कान्हव, चंद्रकांत रिठे, शंतनू रिठे, मनोज बनसोडे, श्रीपाद जगत, संभाजी भोपी, दुर्गादास भोपी, चंडिकादास भोपी, भवानीदास भोपी, प्रशांत पाठक व दिनेश जोशी यांनी केले। आजाबबडी कोहड्याचा पूर्णाहुतीने यज्ञाची व नवरात्रीची समाप्ती करण्यात आली। यावेळी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्हव, दुर्गादास भोपी, पुजारी विजय आमले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्य ध्वज उतरवून त्या पवित्र खांबास पंचामृताने स्नान घातल्या। नंतर शेंदूर, हळद व कुंकू वाहून विधिवत पूजा केल्यानंतर नवीन वस्त्र चढवल्या जाते। त्यानंतर पालखी सजवून त्यात भार्गव रामाची भगवान परशुराम मूर्ती ठेवून वाजत गाजत व बोल भवानी की जय असा जयघोष करीत सीमोल्लंघन करण्यासाठी पालखी वरदाई देवीच्या पहाडावर जाते। तिथे पर्णरूपी सोने लुटल्यानंतर पालखी परत मंदिरात आणून पर्णरूपी सोने मातेला चढविल्यानंतर दसरा महोत्सवाचीही सांगता होते। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।